झी 24 तासवरच्या कोरोना परिषदेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आपण विविध तज्ञांशी चर्चा करतोय, त्यांचं मार्गदर्शन यामध्ये जाणून घेतोय। खरं तर आपण पाहिलं की प्रशासकीय पातळीवर सुद्धा तयारी ही किती गरजेची आहे। सध्या लसीकरणाचा टप्पा चालू आहे आणि प्रत्येकानं लसीकरण करून घेणं हे किती गरजेचं आहे हे सगळं आतापर्यंत आपण पाहिलं। मात्र हे सगळं होत असताना कुठेतरी आपली मानसिक परिस्थिती ढासळू न देणं हेही तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच आता या सेगमेंटमध्ये आपल्या बरोबर आहेत मानसोपचार तज्ञ राजेंद्र बर्वे सर। सरांचं आधी आपण स्वागत करूया। सर नमस्कार आणि तुमचं स्वागत झी 24 तासच्या या कोरोना परिषदेमध्ये। खरं तर आपण बघतोय सर किती मोठी महामारी आहे। पॅन्डेमिक या शब्दामध्येच एक प्रकारची भयानतेची व्याप्ती आहे, वेगवेगळ्या भीतीच्या छटा आहेत। या भीतीचं करायचं काय हा सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे। सगळ्यात आधी मी झी 24 तासचे आभार मानतो की त्यांनी मेंटल हेल्थ मानसिक आरोग्य या विषयाला महत्त्व दिलं आणि त्या विषयावरती बोलवण्याकरता मला आमंत्रण दिलं, याबद्दल तुम्ही आभारी आहे। कारण या निमित्ताने पॅन्डेमिकच्या निमित्ताने अनेक माणसं आता मानसिक आरोग्यावरती चर्चा करायला लागलेत। ही एक छोटीशी एक आशेचा किरण आम्हा सगळ्या मेंटल हेल्थमधल्या काम करणाऱ्या लोकांना वाटतोय। म्हणजे चांगलं वाईटातनं चांगलं काय ते ही छोटीशी चुणूक आम्हाला मिळाली आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे मी जे माझे डॉक्टर मित्र, जे कोणी हेल्थ प्रोफेशनल्स आहेत, सफाई कामगार आहेत, नर्सेस आहेत, अनेक माणसं कॉन्ट्रीब्यूट करतायत, ॲम्ब्युलन्स चालवणारे लोक आहेत, अगदी स्मशान घाटावरती काम करणारी माणसं आहेत। या सगळ्यांनी अथक परिश्रमाने आपल्याला समाजाला खूप मदत केलेली आहे आणि त्यातले काही बळी गेलेले आहेत। तर त्यांची जरा मला नेहमीच असं वाटतं की त्यांची जरा याद करो कुर्बानी हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण अधिक सतर्कतेने आणि सजगतेने या सगळ्या प्रश्नाकडे पाहू शकू, तर आपलं मानसिक आरोग्य चांगलं राहू शकेल। त्यामुळे मानसिक आरोग्य ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आता डॉक्टर गोडसे म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला भीतीमुळे नेमकं काय होतं हे आपल्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी नेमकं कसं होतं। ह्याचा कोणी आता असा मानवी जीवनावरती असे कोणीच हिटलर सोडून कोणीच प्रयोग करू शकणार नाही, परंतु एक निश्चित त्याच्यामागे एक शास्त्रीय कारण परंपरा आहे। ती अशी की जेव्हा जेव्हा आपण तणावामध्ये असतो आणि तणाव आपल्याला झेलावा लागत असतो आणि तो अपरिहार्य असतो की जो आपल्याला अजिबात टाळता येत नाही, असा जो तणाव असतो या तणावाला आपली बॉडी रिॲक्ट करत असते, आपली बॉडी शरीर प्रतिसाद देत असतं। आणि प्रतिसाद देतं म्हणजे काय, तर शरीरामध्ये काही संप्रेरक निर्माण होतात। उदाहरणार्थ ॲड्रेनलिन आणि स्टिरॉइड ही सगळ्यात कॉमनली निर्माण होणारी, सगळ्यात सर्वसामान्यपणे आपल्या शरीरात पाझरणारी अशी संप्रेरक आहेत। त्याच्यामुळे आपल्या हृदयाची क्रिया वाढते आणि स्टिरॉइडमुळे आपल्याला ताबडतोब थोडी ऊर्जा मिळते, पण आपली प्रतिकार शक्ती थोडी कमी होत असते। त्यामुळे जी माणसं प्रतिकार शक्ती कमी करण्याची जी काही कारणं आहेत त्यातलं आत्ता अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्यावर असलेला मानसिक ताण। त्यामुळे आपण स्वतःला जास्त वल्नरेबल करतो, आपण स्वतःला त्याला जास्त एक्सपोज होतो आणि त्याच्यामुळे ही खूप अतिशय धोकादायक अशी परिस्थिती आहे। आणि मला काही गोष्टी सांगायच्या आहेत अनुभवा की प्रत्येक माणूस या अशा प्रकारच्या पॅन्डेमिकला एक समाजशास्त्रीय लेव्हलवरती माणसं कशी प्रतिक्रिया देतात आणि सर्वसामान्य माणसं कशी देतात त्याचा मला थोडासा तुम्हाला सांगायचं, म्हणजे आता आपण कोणत्या मानसिक अवस्थेत आहोत हे आपल्याला कळेल। पहिली गोष्ट म्हणजे प्री डिझास्टर असं होण्याच्या आधी एक चलबिचल लागते। मला आठवतं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये माझ्याकडे एक छोटीशी मुलगी आली होती, एक 10-12 वर्षाची होती आणि ती जे बोलत होती ते अक्षरशः ते चिमखडे बोल आज खरे ठरतायत। ती म्हणत होती मला खूप भीती वाटते, माझी शाळा आता लवकरच बंद पडेल आणि सगळीकडे हे पसरणार आहे। तिची आम्ही खूप समजूत काढली आणि तिला पाठवून दिलं, तिला थोडं बळ दिलं आणि त्याच्यानंतर ती थोडी सावरली आणि नंतर मग ही सगळी कोरोनाची लाट आली। तर मला त्या मुलीची नेहमी आठवण येते की तिने खूप असं प्रिडिक्ट केलं होतं की काहीतरी होणार आहे म्हणून। म्हणजे याचा अर्थ असा आहे की काहीतरी होतं याची एक आपल्याला कुणकुण लागलेली असते, त्याच्यानंतर प्रत्यक्ष जेव्हा बातम्या येतात तेव्हा आपण हादरून जातो आणि एक पॅनिक स्टेज येते आपली। ही पॅनिक स्टेज अतिशय भीतीदायक असते आणि त्यावेळेला ती आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण यातली जी पॅनिक स्टेज जी आहे ना ती अजून आपल्याकडची संपलेली नाहीये। अजूनही आपण त्या पॅनिक आणि अँझायटी स्टेटमध्येच आहोत, ज्याच्यामध्ये आपण आत्ता जे म्हटलं की भीतीमुळे काय नुकसान होतं, तर भीतीमुळे दुसरं अत्यंत सामाजिक मानसिक नुकसान होतं ते म्हणजे आपली विचारशक्ती कुंठित होते। चांगलं काय वाईट काय हे आपल्याला अजिबात कळत नाही। आत्ता जे इतके प्रश्न विचारत होते की आम्ही लस घेऊ का, अरे हे फक्त भीतीच्या पोटी विचारलं जात आहे। मला धास्ती वाटतेय की यातनं काय निर्माण होईल,
हा खरा आपला प्रॉब्लेम आहे. या भीतीमुळे आपली धास्ती वाढते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या भीतीमुळे अफवा पसरवतो आणि अफवेला बळी पडत असतो. आपण अफवा पसरवण्याकरता सोशल मीडिया तर एक भयानकच माध्यम आहे. आता डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आपण स्टॅटिस्टिक्स बघत असतो. जसं काही स्टॅटिस्टिक्स माझ्या रोजच्या जीवनाशी संदर्भात आहे. मला भाजी कशी मिळाली आणि कशी मिळणार आणि किती रुपयांनी मिळतं हे स्टॅटिस्टिक्स आपल्याला महत्वाचं आहे. किती मेले किती जगले याचा तुझ्याशी काय संबंध आहे. पण मी त्याचा विचार करतो आणि एक लार्जर पिक्चरवरती जातो आणि मी घाबरत राहतो आणि प्रत्येक वेळेला मी घाबरतो त्यावेळेला मी कशाला तरी बळी पडत असतो. कारण आपण जर ऍडल्ट प्रौढ माणसं घाबरलेले दिसलो तर मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल, प्रौढ ज्या व्यक्ती आहेत सिनियर सिटीजन आहेत त्यांना काय वाटत असेल याचा आपण कधीच काय विचार करत नाही. खरं सर याच हा सगळा भीतीचा परिणाम आहे. आता सर याच मुद्द्यावरून मला एक पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे. इनफॅक्ट या मुद्द्याशीच अनुषंगिक असा हा प्रश्न आहे. आपण पाहतोय की जेव्हा पहिली लाट आली त्यावेळी सगळेजण घाबरले, घरामध्ये बसले, लॉकडाऊनचं तंतोतंत पालन केलं. ठीक आहे, आपलं आर्थिक नुकसान झालं, मात्र ती लाट तिथे कुठेतरी थोपवता आली. दुसऱ्या लाटेमध्ये आता आपण पाहतोय खरं तर लोकांच्या मनात भीती आहे पण तेवढेच ते बेफिकीर सुद्धा वागतात. एक समाज विज्ञानाचा अभ्यास सध्या होतोय. जसं पहिल्या लाटे आधी सुद्धा पॅन्डेमिक आले होते. तर आपण या दृष्टीनं काय सांगाल की असा विरोधाभास बेसिकली का दिसतोय? आता दोन फेजेस आहेत त्याच्यामध्ये. एक त्याला विनोदानी असं म्हणतात की अशा प्रकारच्या महासाथीबरोबरची हनीमुनिंग फेज असते. तर हनीमुनिंग म्हणजे काय, तो मधुचंद्राचा कडूचंद्र आता होतोय. मधुचंद्र म्हणजे काय तर आपण हळूहळू ऍडजस्ट करतो या गोष्टीशी की आता आपण घरात राहणार आहोत, पुरुषांना आता काम करायचं आहे, स्त्रियांनी पण मदत करायची आहे, सगळ्यांनी एकोप्याने राहायचं आहे, घरामध्ये व्हायलन्स करायचं नाही, या गोष्टीशी आपण ऍडजस्ट व्हायला लागतो आणि मग एक अशी सॉर्ट ऑफ स्टॅबिलिटी येते की आता आपण याच्यामध्ये आपण स्थिरावलेलो आहोत. या स्थितीनंतर जर आपण पुरेशी काळजी घेतली नाही तर आपण डिसइल्युजनमेंट फेजमध्ये जातो. म्हणजे आम्ही काळजी घेऊन सुद्धा काही फरक पडत नाहीये आणि त्याच वेळेला ती काळं रात्र होता होता उषक्काल होता होता काळं रात्र झाली, तसं आपलं झालेलं आहे. त्यामुळे त्या हनीमून फेजमधून आपण बाहेर पडतो, तो दुसरी लाट येऊन ठेपलेली आहे आपल्यासमोर. त्याच्यामुळे आपण त्या हनीमून फेजमध्ये अरे आपलं सगळं ठीकच चाललंय, आता काय बाहेर पडायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जी माणसं बेफिकीर वागतायत ती केवळ बेफिकीर आहेत असं नाही, ती बेजबाबदार आहेत आणि माझ्याकरता त्यांच्याकरता शब्द आहे ती बेशरम आहेत. या अर्थाने की आपल्या एका ऍक्शनमुळे लोकांवरती काय परिणाम होतोय, स्वतःवरती काय परिणाम होतोय, मला काही होत नाही, अरे पण तुझ्यामुळे लोकांना होऊ शकतं ना, याची आपण कधी कदर करणार, याची जबाबदारी आपण कधी घेणार. त्यामुळे अशा प्रकारची जी बेफिकिरी असते आणि आपण कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो आणि माझे काय वेगळे, आपल्याला सगळ्यांना एन्टायटलमेंट वाटते की हा मी अमुक असल्यामुळे मी काही करू शकतो. असं काहीही नाहीये. एन्टायटलमेंट कोणाला नाही. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, दलित सवर्ण काहीही राहिलेलं नाही फरक. मृत्यूसमोर सगळे सारखेच आहेत आणि महासाथीसमोर सगळे सारखेच आहेत. मगाशी तुम्ही बोललात त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक सुधारणा करायची आहे. सुरुवातीला जेव्हा महामारी हा शब्द आला ना, तुम्ही पण विचारात महामारी, मला या महामारी शब्दाबद्दल पण ऑब्जेक्शन आहे. मला वाटतं ही महासाथ आहे, महामारी नाहीये. देवी ही महामारी होती, भयंकर कॉलरा ही महामारी होती, एक काळची ती महामारी आहे. आता महामारी नाही. आपल्याकडे मृत्यूचं प्रमाण खूप कमी आहे, पण आपण महामारी शब्द वापरला की दरवेळेला हृदयाचा ठोका चुकतो. आपण का तो शब्द वापरायचा, आपण महासाथ म्हणूया ना. पॅन्डेमिक मध्ये महासाथच आहे, कुठे आली आहे मारामारी. त्यामुळे आपण काय बोलतो ना ते खूप महत्वाचं आहे. आपल्या तोंडातनं प्रत्येक वेळेला भीतीचा शब्द निघतो तर तो अतिशय डेंजरस असतो. अगदी खरं सर. आणि ह्याच्यात थोडीशी एक ऍडिशन ती म्हणजे वर्ड मेक्स अ वर्ल्ड. त्याच्यामुळे आपल्या सभोवतालचं जग जर चांगलं करायचं असेल तर अशा चांगल्या शब्दांचा वापर करणं किंवा आपण काय म्हणूया आणखी सामान्य शब्दांचा वापर करणं हे जास्त गरजेचं आहे. सर प्रेक्षक सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेत या सध्याच्या भागामध्ये. आपल्या नंदकिशोर जालन्यामधून बोलतात आणि त्यांना आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. नंदकिशोर विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार डॉक्टर राजेंद्र सर. जी 24 तास खूप खूप धन्यवाद, कारण की त्यांनी आता पॉझिटिव्ह प्रश्न पॉझिटिव्हिटी वाढवण्याचे जे कार्यक्रम जे ठेवलेले आहेत कोरोना परिषद त्याच्याबद्दल ही 24 तासचे खूप खूप धन्यवाद. आणि प्रश्न हा आहे सर की कोरोना समजा कोरोनापासून दूर होण्यासाठी जशी इम्युनिटी पॉवर वाढवण्याची जशी आवश्यकता आहे तशी मेंटॅलिटी पॉवर वाढवण्याची किंवा वाढल्यानंतर ते मेंटॅलिटी काय काम करू शकते. ठीक, आला आपला प्रश्न लक्षात.
आता खरं म्हणजे आतापर्यंत बऱ्याच डॉक्टरांनी त्याची उत्तरं पण दिलेली आहेत. मी त्याच्याकरता एक माझी सूत्र तयार केलेली आहेत. ती सूत्र तुम्हाला मी सांगतो. म्हणजे त्या सूत्राचा जरी आपण वापर केला तरी सुद्धा आपण स्वतःची इम्युनिटी वाढवू शकतो, स्वतःची प्रतिकारशक्ती वाचतो. अत्यंत महत्वाची गोष्ट काय आहे की आपण स्वतःवरती ट्रस्ट करायला लागतो. आपण आश्वस्त होतो की मला जी काळजी घ्यायची ती मी काळजी घेतो आहे, मी जबाबदारीने वागतो आहे, मला मास्क लावायला सांगितलं तर मी मास्क लावतोय, हात धुतो आहे, गर्दीच्या ठिकाणी जात नाही, 4 हात लोकांना दूर ठेवतोय. हे सगळं करण्याचे मानसिक फायदे आहेत. ते असे की आश्वस्त वाटतं, अरे माझी जी जबाबदारी आहे ती मी पार पडतोय, आता मी माझ्या मनाला धीर देऊ शकतो. हा धीर खूप महत्वाचा आहे. आपल्याला सगळे सांगतात, मी म्हणताय पॉझिटिव्ह थिंकिंग मधला धीर वाटणे हा हा वाक्प्रयोग अतिशय महत्वाचा आहे. कारण जेव्हा मला धीर वाटतो तेव्हा माझं मन स्थिर होतं आणि स्थिर झालेल्या मनामध्ये आपण एखाद्या गोष्टीचा चांगला विचार करू शकतो आणि योग्य त्या गोष्टी आपण करू शकतो. खूपदा असं होतं की असं पॉझिटिव्ह थिंकिंग करा, आपल्याला कोरोना होणारच नाही, असं नाहीये ना, होऊ शकतो ना, कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग करून आपण टेस्ट करून घेणार नाही, मला काही होऊ शकत नाही, साधी सर्दी आहे असं न म्हणता योग्य वेळेला योग्य माणसाचा सल्ला घेणं आणि काळजी घेणं हे पण पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, हे लक्षात ठेवा. आता पॉझिटिव्ह थिंकिंगचे मी 4 स्टेप सांगितलेले आहेत, ते आता तुम्हाला मी सांगतो. अनुपमा, आत्ताच सांगू की काय करूया? अगदी जरूर सर, सांगा. प्रेक्षक वाट बघतात आणि इनफॅक्ट मी सुद्धा वाट बघते, कारण तुमच्या ह्या चतुसूत्री त्रिसूत्री खूप सोप्या शब्दात असतात आणि निश्चितच धीर देण्यासाठी उपयोगी पडतील. नक्कीच. त्याच्याकरता मी साधा शब्द योजलेला आहे, त्याला आम्ही रेस्ट असं म्हणतो, REST. हा सर. रेस्ट. पहिला आर म्हणजे काय, तर आपलं रुटीन, आपलं जे रोजचं जे काम आहे ते आपण करत राहायचंय. रोजच्या कामापासून रजा घ्यायची नाही. आपण घरी बसलो म्हणजे तंगड्यापासून झोपलोय असा त्याचा अजिबात अर्थ होत नाही. आपण घरी बसून घरातली आपल्यावरची जी कामं आहेत, साफसफाईची कामं आहेत, सगळी कामं, वाचनाचं काम, चांगलं वाचन करण्याचं काम, ही सगळी आपली रुटीन ऍक्टिव्हिटी आपण चालू ठेवायची. मी तर असं म्हणतो की आपण आकाशामध्ये उल्कापात बघतो. का उल्कापात होतो? कारण त्याची जी ट्रॅजेक्टरी असते ना, ऑर्बिट असते त्या एका कणाची, ती नाहीशी झाल्यानंतर तो खाली पडत असतो. तसं आपली रुटीन आपण पाळलं पाहिजे. आपल्या जेवणाचं, खाण्याचं, झोपण्याचं, सगळ्या गोष्टींचं आपण पाळलं पाहिजे. दुसरं आहे एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे काय, ते एक्सरसाइज आणि डाएट म्हणजे आपण रोज व्यायाम हा केलाच पाहिजे. म्हणजे 75 मिनिटं असं रेकमेंडेशन आहे. 75 मिनिटं म्हणजे जो 1.25 तास आपण मॉडरेट टू सिव्हिअर एक्सरसाइज आपण करायला हरकत नाही. ज्याच्यामध्ये एरोबिक्स येतात, फास्ट गजगतीने चालायचं नाही, घोड्याच्या तरी चालायचं नाही, तरी फास्ट मात्र चालायचं. घरातल्या घरात आपण चालू शकतो, घरातल्या घरात पळण्याचे व्यायाम करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. डाएटकडे आपण लक्ष देऊ शकत असतो. चौरस आहार घेणं अतिशय महत्वाचं आहे. सो दॅट इज एक्सरसाइज अँड डाएट. तिसरा फॅक्टर आहे एस, स्लीप. स्लीप म्हणजे काय, विश्रांती घेणं. आता खूपदा माझ्याकडे जे रुग्ण येतात, विशेषतः तरुण, त्यांच्या आईवडिलांची अशी तक्रार असते की मुलं रात्री 1:30-2 वाजता, 2:30-3 वाजेपर्यंत जागे राहतात आणि सकाळी 10, 11, 12 वाजता उठतात आणि म्हणे मला ती एक वेगळं जग असतं, त्याच्यात मी आरामात असतो, त्यामुळे सगळं माझं नीट चालतं. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. या सगळ्या तरुण प्रेक्षक जर कोणी ऐकत असेल तर त्यांनी जरूर ऐका, कान खोलकर सुनलो की वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं महत्वाचं का आहे. कारण आपण झोपलेला असताना आपला मेंदू काम करत असतो आणि झोप सुरू झाल्यानंतर काही तासांनी आपल्या शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन नावाचं एक संप्रेरक निर्माण होत असतं. ते झालेली चीज भरून काढणं, उत्साही वाटणं, फ्रेश वाटणं हे आपल्याला मिळत असतं. ते साधारण पहाटे ते ग्रोथ हार्मोन आपल्या शरीरामध्ये पाझरायला सुरुवात होते. त्यामुळे सकाळी उठून आपण फ्रेश होतो. त्यामुळे ती जी हार्मोनची वेळ आहे, ती बॉडी क्लॉक आहे, ती त्याच वेळेला येणार आहे. तुम्ही जर 2 वाजता झोपला, 3 वाजता झोपला तर ते सकाळी 10 वाजता येत नाही. त्याच्या ठरलेल्या वेळेस ते येऊ शकतं आणि जर ती वेळ चुकली तर ते येत नाही. म्हणून आपल्याला वेळेवर 8 तास 10 तास झोपलं तरी ही मुलं अजिबात फ्रेश असत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये या गोष्टीची कमतरता असते. त्यामुळे स्लीप हे हायजीन आहे, ते आपण त्याप्रमाणे त्याचा वापर केला पाहिजे. टी म्हणजे काय, तर थिंक पॉझिटिव्ह.
आता थिंक पॉझिटिव्ह म्हणजे काय? खूप लोक सांगतात थिंक पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह. अरे म्हणजे करायचं काय? थिंक पॉझिटिव्ह म्हणजे काय करायचं? असं समजायचं की मला हात जोराजोरात हलवले तर माझ्या हाताचे पंख होतील आणि मी उडत जाऊ शकेन. दॅट इज रॉंग. पॉझिटिव्ह थिंकिंग हे आपण समजून घेतलं पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग करता काय असतात त्याची पण एक छोटीशी सूत्र आहे ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये कोणत्या भावना आहेत. आपण कोणते रिपोर्ट वाचून आपण आपल्या मनातल्या भावना हेलावल्या जात आहेत अशा गोष्टींकडे 100% दुर्लक्ष केलं पाहिजे. सोशल मीडियाचा कमीत कमी वापर केला पाहिजे, कारण त्या सोशल मीडियाच्या त्या फालतू युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये वाटेल ते सांगितलं जातं, ते अजिबात ऐकायचं नाही. सो आपल्या इमोशन्स आपण सांभाळल्या पाहिजेत. आणि हे पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणजे काय? दुसऱ्याबद्दल प्रेम वाटणं, करुणा वाटणं. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता वाटणं, करुणा वाटणं. कृतज्ञता का? तर आज मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे जरा याद करू कुर्बानी. जी माणसं आपल्याकरता लढतायत त्यांच्याकरता तरी आपण स्वतःची सावधगिरी बाळगूया, त्यांच्याकरता तरी आपण बघूया की आपण नीट राहतो आहोत. म्हणून ती कृतज्ञतेची भावना आपल्या मेक्स अस पॉझिटिव्ह. कारण आपल्याकडे काय आहे याचा आपण विचार करायला लागतो. रिलेशनशिप जपायला पाहिजेत. आपण एकमेकांशी कसं बोलतो, काय बोलतो, किती सांभाळून घेतो. या काळामध्ये सगळीच माणसांचे पटकन एव्हरीबडी स्नॅपिंग, तर त्यावेळेला थोडा अवसर द्यावा, थोडासा एकमेकांना वेळ द्यावा, म्हणजे आपण शांत होऊ शकतो आणि शांतपणे संवाद करू शकतो. आम्ही याला नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन म्हणतो. अहिंसक रीतीने केलेले संवाद जे घराघरामध्ये घडत नाहीत. असं वाटतं की घरामध्ये प्रत्येकाच्या तोंडात AK-47 बसलेली आहे आणि ते धडाधड गोळ्या मारतात. टेररिस्ट आहेत घरामध्ये. मग ती मुलं असतात, आई वडील असतात. ते आपण सोडून आपली रिलेशनशिप चांगली जपूया. अत्यंत चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे मिनिंगफुल. जेव्हा मला माझ्या आयुष्यात काही करायचं ठरवलेलं असतं, मला काही मकसद असतो, मला काही पर्पज असतो, हेतू असतो. माझा हेतू काय? कदाचित एवढाच असू शकेल की मला जिवंत राहायचंय, मला दुसऱ्याला जगवायचंय आणि स्वतः जगायचंय, दुसऱ्यांपर्यंत काहीतरी पोचवायचंय, मी समाजाचं देणं लागतो, हे माझं मकसद आहे, हे माझं पर्पज आहे, हा माझा हेतू आहे, त्याच्याकरता मी झगडतोय. त्यामुळे आपल्याला सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ही गोष्ट सांगतात की जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये व्हिक्टर फ्रँकल नावाचे एक सायकॅट्रिस्ट होते, ते त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये सर्व्हाइव्ह झाले कारण त्यांना आपल्या आयुष्याचं मिनिंग सापडलं होतं. आणि तिथे त्यांनी सुसाईड प्रिव्हेन्शन स्क्वॅड तयार केली होती, कारण लोक स्वतःचे आत्महत्या करत होते. त्यामुळे हे मिनिंग शोधणं अतिशय महत्वाचं आहे. खरंय. आणि यावरचं एक पुस्तक देखील आहे सर. सर अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये मी आपल्या या डिस्कशनच्या आलेली आहे. मला फक्त एक आठवण तुम्हाला करून द्यायची आहे. तुमच्या अनेक व्हिडिओजमध्ये तुम्ही आपल्या लोकसंस्कृतीचा भाग असलेले संत कबीरांचे दोहे सांगतात, त्याच्यानंतर संत एकनाथांची आपण भारुडं सांगतात आणि त्याचे दाखले देतात. मला असं वाटतं हा अनुभव फक्त माझ्यापुरती नको आहे, तर झी24 तासाचे तमाम प्रेक्षक सध्या आपला कार्यक्रम पाहतात, तर त्यांना सुद्धा आपण ह्याचा एक दाखला देऊया. येस, एक सेकंद फक्त. हो, नक्कीच. कसं आहे अनुपमा की जवळजवळ 700-800 वर्षापूर्वी कबीरांनी जो एक पद रचलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, होशियार रहणारे नगर में चोरा आवेगा, होशियार रहणारे नगर में चोरा आवेगा, जागृत रहणारे नगर में चोर आवेगा. आता हे नगर काय आहे? तर नगर म्हणजे आपण आहोत आणि हा चोर म्हणजे कोण आहे? तो कोविड आहे. त्याच्याकरता त्यांनी काय म्हटलंय की होशियार रहना, अटेन्शन, आपलं लक्ष असलं पाहिजे, आपण सावध असलं पाहिजे. आज मला त्या पदाची इतकी आठवण येते, कारण आता अगदी एका शब्दात सांगायचं ना अनुपमा, तर सावध राहिलो तर आपण सावध होत नाही. जसं धचा म आपल्याला मराठीत खूप माहिती आहे, तसा धचा ज होऊ शकतो आणि सावध राहिलं नाही तर आपण या कोरोनाची शिकार होऊ शकतो, सावध राहू शकतो, सावध आपण होऊ शकतो. त्यामुळे ते होशियार रहणारे नगर में चोर आवेगा, कोविड आएगा. आणि पुढे ते वर्णन करतात की याच्याकडे तोप नाही, तलवार नाही, हा डोळ्यांनी दिसत नाही, असा हा चोर आहे. तसाच तो चोर आपल्या शरीरात आलेला, आपल्या गावात आलाय, नगरात आलाय, आपल्या रस्त्यावर आलाय, बिल्डिंगमध्ये आलाय. तर आता आपण सावध राहिलं पाहिजे, तर आपण सावध होणार नाही. आणि आत्ता जे तुम्ही जे आता आठवण करून दिलीस एकनाथांच्या याची, त्याच्यामध्ये पण आहे की रात्र काळी घागर काळी, सगळंच काळं आहे, यमुना जळे ही काळी उमा, बिल्व काळी, बिल्वर काळे, गुंथ काळे, अशामध्ये सगळं काळोख पसरलेलं आहे. काळोख कसला आहे? भीतीचा आणि अज्ञानाचा अंधार आहे.
याच्यामध्ये तिला म्हणते एकली पाण्याला नव जायो साजणे. आता तू जाऊ नकोस, एकटी जाऊ नकोस, तुझ्याबरोबर कृष्णमूर्ती पाहिजे. ही कृष्णमूर्ती कोण आहे तर आपल्या मनातला विश्वास, आपल्या मनातला धीर. आणि आपला धीर कसा येतो, वॅक्सिन बरोबर घ्या आणि चतुसृष्टीचं पालन करा. म्हणजे ती आपली कृष्णमूर्ती आहे, ती आपली सावळी मूर्ती आहे, ती आपण घेऊन पाण्याला जाऊ शकतो. अर्थात पाण्याला आपण बाहेर जाऊ शकत नाही सध्या, पण ते नाथांच्या काळामध्ये होतं. पण काळ्या काळोखातनं, अज्ञानातनं जर आपल्याला वाट काढायची आहे, या काळोखातनं भयातनं जर वाट काढायची असले, भय इथे संपत नाही हे जर आपल्याला संपवायचं असेल तर आपल्याकडे ही कृष्णमूर्ती पाहिजे, ही मूर्ती पाहिजे आपल्यावर, जी निष्ठा आहे, श्रद्धा आहे, स्वतःवरचा विश्वास आहे, धीर आहे आणि आपण वॅक्सिन घेतलेलं आहे. अशी जर असेल तर आपण यातनं, या काळ्या रात्रीतनं स्वतःला वाचवू शकतो. खरं, शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य जपायला पाहिजे असा हा काळ आहे. आणि म्हणून सर मला वाटतं तुमचा प्रत्येक शब्द न शब्द हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आज तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आपले हे विचार पोहोचवतोय आपण झी 24 तासच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद आपले. बातमी मागची बातमी म्हणजे